मित्रहो, विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपला उमेदवार घोषित करणारा पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बाळा नांदगावकर यांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर माहोल तापायला सुरुवात झाली. आता दुसरी यादी ही मंगळवारी प्रकाशित करण्यात आली किंवा जाहीर करण्यात आली आणि या यादीमध्ये आधीचे 9 आणि नंतरचे मिळून असे टोटल 45 लोकांची ही यादी आहे. आणि या यादीत सगळ्यात धक्कादायक म्हणा किंवा आश्चर्यकारक म्हणा एक नाव आपल्याला आढळतंय आणि ते म्हणजे अमित राज ठाकरे यांचं. आता अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष संसदीय निवड प्रक्रियेमध्ये उतरतील आणि ते आपली राजकीय कारकीर्द सुरू करतील. अमित ठाकरे यांची निवड किंवा त्यांच्या मतदारसंघाची निवड ही 2 मतदारसंघांवर अवलंबून होती. एक तर माहीम आणि दुसरं भांडूप. आता भांडूपमधून जर त्यांनी निवडणूक लढवायची ठरवली असती तर कसं आहे की एखादा मतदारसंघ असतो तो एखाद्या नेत्याला सूट होतो किंवा त्या मतदारसंघाला तो नेता न्याय देत असतो. कारण त्या मतदारसंघाचे प्रश्न, तिथले एकूणच लोकमानस, तिथली भौगोलिक रचना या सगळ्याचा जर आपण विचार केला तर माहीम आणि भांडूप या 2 मतदारसंघांमध्ये अमित ठाकरे यांच्यासाठीचा जर योग्य मतदारसंघ कोणता असेल तर तो माहीम हाच होता. अर्थात त्यांनी माहीममधून लढायचं की वरळीमधून लढायचं की भांडूपमधून लढायचं यासाठी निर्णय घेण्याकरता त्यांचे वडील स्वतः अत्यंत सक्षम नेते आहेत महाराष्ट्रातले आणि जनमनाची जी काही नस आहे ही राज ठाकरेंना नेमकी कळते. अर्थात आता तो वेगळा प्रश्न आहे की राज ठाकरे एवढं सगळं करून घवघवीत यश का मिळवत नाहीत, त्यावर आपण वेगळा एक व्हिडिओ करू. पण आत्ता हा जो माहीम मतदारसंघ आहे इथून राजपुत्राचा राज्याभिषेक हा 23 तारखेला होणार आहे हे निश्चित आहे. पण हा सगळा मामला जुळून येताना बघा, जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळेला वरळीमधून 3 ते 4 बळी दिले गेले, राजकीय बळी दिले गेले. म्हणजे मग तो सचिन अहिरांचा असेल, सुनील शिंदेंचा असेल किंवा आणखी मग किशोरी पेडणेकरांचा असेल, आशिष चेंबूरकरांचा असेल, ज्यांचा कोणाचा असेल तर किमान 3 ते 4 बळी हे शिवसेनेतले आणि 1-2 बळी भाजपमधलेही दिले गेले. याचं कारण काय की भाजपमधून तिथे जे निवडणूक लढायचे सुनील राणे भाजपचे, त्यांना एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मध्यस्थीने आणि जो भाजपचा नेताही होता त्याच्या मध्यस्थीने बोरिवलीला नेण्यात आलं. म्हणजे मित्रहो, सामान्य माणसाला लक्षात न येण्या इतकं बेमालूम आणि व्यवस्थित राजकारण ही सगळी नेते मंडळी करत असतात. आता या माहीम मतदारसंघामधून तयारी सुरू कोणी केली होती? नितीन सरदेसाई यांनी. अर्थात नितीन सरदेसाई हे काही नेते नाही आहेत. जसं मी प्रताप सरनाईकांना कॉर्पोरेट MLA म्हणतो तसं नितीन सरदेसाई हे नेते नाही आहेत. ते ठीक आहे की मैत्रीतून खुललेलं नेतृत्व असं त्याचं आपण वर्णन करू शकतो. राज ठाकरे यांची त्यांच्याबरोबर मैत्री आहे, ती कौटुंबिक आहे, त्यात व्यावसायिक आहे आणि त्यातून त्यांचं राजकीय नेतृत्व पुढे आलं. पण नितीन सरदेसाई यांचा फिटनेस म्हणजे ते ज्या पद्धतीत माहीमचा मतदारसंघ कव्हर करतात हे कौतुकास्पद आहे. आता या नितीन सरदेसाईंनी आणखी एक गल्लत केली असं मी म्हणेन. तर ती काय आहे तर किमान 5-6 वर्ष आपलं कॅम्पेन एखादा नेता जर चुकीच्या टॅगलाईनवर करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? अर्थात त्यावर हा तर्क दिला जाईल की त्यांचं शिक्षण बालमोहन सारख्या शाळेत झालं आणि मग त्यांचं मराठी चुकीचं कसं असू शकतं. तर त्यांची टॅगलाईन आहे आपलं माणूस नितीन सरदेसाई. आता आपलं माणूस हे कधी मराठीत म्हणजे आता ज्यांना मराठीची जाण आहे ते हा शब्दप्रयोग योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय घेऊ शकतील. पण तरीही आपली टॅगलाईन चुकली आहे, तीही दुरुस्त करायची नाही. हे राज ठाकरेंच्या पक्षात राहून किंवा त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळात राहून, त्यांच्या पंखाखाली राहून जो नेता आपली टॅगलाईन दुरुस्त करत नाही त्याच्या धाडसाला सलामच करावा लागेल. आता दुसरं धाडस त्यांचं काय आहे की आपला पत्ता कट झालेल्या उमेदवारांच्या यादीवर खाली सही सुद्धा नितीन सरदेसाईंची आहे. यालाही एक वेगळा कलेजा लागतो. तर अशा नितीन सरदेसाईंचा पत्ता माहीममधून कट झालेला आहे आणि राजपुत्राचा राज्याभिषेक हा आता निश्चित झालेला आहे. आता इथून निवडणूक कोण लढणार आहे तर
शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत। सदा सरवणकर यांच्या शारीरिक समस्या आणि आत्ता नुकतंच त्यांना सिद्धिविनायकाचं जे काय अध्यक्षपद, सिद्धिविनायक न्यासाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, त्याचा जर आपण विचार केला तर ती पुढची जी एकूणच कालमर्यादा ती 5 वर्षांची आहे। आता सदा सरवणकर यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये नाराजी आहे, हे आपल्याला कबूल करावं लागेल। आता जर सदा सरवणकर यांच्या विरोधात एक उमेदवार शिवसेनेने तगडा उमेदवार द्यायचं ठरवलं होतं, तर तो उमेदवार कोण होता? तो उमेदवार होता मुंबईच्या माजी महापौर विशाखा शरद राऊत, या तिथून उमेदवार होत्या आणि यांच्याबद्दलची सगळ्यात पहिली ब्रेकिंग आपल्या न्यूज पोर्टलवरून मी चालवली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती चालवली, संध्याकाळी ती घोषणा झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या मला लोअर परेलच्या एका व्यावसायिक इमारतीमध्ये भेटल्या। त्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती, पण त्यांच्या काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी ही निवडणूक आपण लढणार नाही असं सांगितलं। आता बघा, खरं तर त्यांना ती निवडणूक लढायची नव्हती, पण पक्षाने किंवा मातोश्रीने त्यांना सांगितलं की सदा सरवणकरचा पराभव करण्यासाठी तुला वाटेल त्या अडचणींवर मात करत निवडणूक लढायची आहे। त्यानंतर त्या काहीशा नाखुशीने तयार झाल्या, कारण शेवटी पक्षादेश हा महत्वाचा आहे। आणि विशाखा राऊत यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या स्वतः शिक्षकी पेशातल्या आहेत, उत्तम मराठी बोलतात। शिवाजी पार्क माहीम सारख्या मतदारसंघामध्ये उच्चभ्रू आणि झोपडपट्टी आणि वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांशीही त्यांचा योग्य आणि उत्तम असा समन्वय आहे, संपर्क आहे। पण त्यांनाही काही घरगुती कारणं आहेत, शारीरिक कारणं आहेत आणि त्यामुळे त्यांना शारीरिक तंदुरुस्तीच्या कारणास्तव ही निवडणूक लढायची नव्हती। पण सदा सरवणकर यांचा पराभव करणं हे उद्धव ठाकरेंचं मिशन होतं, त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीममधली आणि प्रभादेवी आणि दादरमधली सगळी शिवसेना ॲक्टिवेट होऊन कामाला लागली होती। पण आता झालं असं, त्यांच्या कौटुंबिक कारणांमध्ये आणखी तीव्रता आली आणि त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागते की काय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं। त्यांनी रश्मीवहिनी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही कळवून टाकलं की मी निवडणूक लढण्यासाठी समर्थ नाहीये। पण तरीही मातोश्रीने त्यांना 8 दिवस विचार करा असं सांगितलं। पण त्यांचा विचार यायच्या आतच किंवा विशाखा राऊत यांना विश्वासात न घेताच इथले विभाग प्रमुख आहेत महेश सावंत, त्यांची उमेदवारी ही निश्चित झालेली आहे आणि महेश सावंत हे 7 वर्ष सदा सरवणकर यांच्याबरोबर बाहेर होते, त्यांनी पक्ष सोडला होता। आता सदा सरवणकर हे काँग्रेसमध्ये गेले, मग त्यानंतर आता त्यांनी शिंदेंची वाट पकडली। सदा सरवणकर ह्यांचंही काम या भागामध्ये आहे। सदा सरवणकर पूर्वी नागुसाची वाडी सामनाचं जे कार्यालय आहे तिथल्या एका इमारतीत राहायचे, माडाच्या इमारतीत, आणि त्यानंतर आता ते शिवाजी पार्कचे रहिवासी आहेत। आता ज्या वेळेला हे महासत्तांतर घडलं त्यावेळेला सदा सरवणकर शिंदेंबरोबर गेले आणि शिंदेंबरोबर गेल्याचा रगड फायदा हा त्यांनी राजकीय, सामाजिक आणि सर्वार्थाने करून घेतला। आता ते निवडणूक लढणार आहेत इथून, त्याचबरोबर अमित ठाकरे हे त्यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत। पण हा जो मतदारसंघ आहे, जेव्हापासून मनसेची स्थापना झाली तेव्हापासून इथे जवळपास 40,000 मनसेची मतं ही इंटॅक्ट म्हणजे अटल राहिलेली आहेत, ती हलत नाही आहेत। आणि त्यामुळे आता मागच्या वेळेला लोकसभेला राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यातला जो मुकाबला झाला त्यावेळेला अनिल देसाई यांना या मतदारसंघातून जवळपास 55 ते 56 हजार मतं मिळाली आणि या मतदारसंघाने जो हात दिला अनिल देसाईंना तो प्रामुख्याने मुस्लिम आणि जो दलित पट्टा होता त्याच्यामुळे तो हे झालेला काहीसा मदतीचा विषय झालेला आहे। आता मागच्या वेळेला सदा सरवणकरांनी कोणाचा पराभव केला होता तर मनसेचे सरचिटणीस आणि एकदम फायर ब्रँड नेते असलेल्या संदीप देशपांडे यांचा। संदीप देशपांडे या परिसरातच राहतात, पण आता ते वरळीतून निवडणूक लढणार आहेत, त्यांच्यावरचा वेगळा व्हिडिओ आपला येणार आहे। पण या सदा सरवणकरांनी त्यांचा जवळपास 18 ते 19 हजार मतांनी पराभव केला होता, कारण सदा सरवणकर यांना 61,000 मतं पडली होती आणि एक साधारण 17-18 हजार कमी मतं ही संदीप देशपांडे यांना पडली होती। आता संदीप देशपांडे हे जर इथून निवडणूक लढले असते किंवा त्यांना तिथून निवडणूक लढवायला लावली असती तर कदाचित
पक्षाला त्यांना दूर करणं आणि अमित ठाकरे यांना इथून रिंगणात उतरवणं हे काहीसं कठीण झालं असतं. पण आता काय झालेलं आहे, नितीन सरदेसाई हे मैत्रीतलं नेतृत्व असल्यामुळे त्यांना शांत व्हावं लागलेलं आहे. कारण मागच्या वेळेलाही ते जेव्हा आमदार झाले त्यावेळेलाही तो सगळा करिश्मा हा राज ठाकरेंचा होता. आता अमित ठाकरे हे संसदीय वाटेला लागलेले आहेत, पण जी गोष्ट आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये झाली आहे. बघा, वरळी हा मतदारसंघ कसा आहे की एका बाजूला झोपडपट्ट्या आहेत, तिथे मग समता नगर आहे, जिजामाता नगर आहे, ते बुद्ध नगर आहे, बीडीडी आणि बीआयटी चाळी आहेत. या सगळ्याचा जर आपण विचार केला तर तो झोपडपट्ट्यांचाही मतदारसंघ आहे आणि आलिशान फ्लॅट्स असलेल्या उच्चभ्रू लक्ष्मीपुत्रांचाही मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे कुठे रमतात तर आदित्य ठाकरे समुद्र किनाऱ्याच्या संकुलांमध्ये आणि तिथल्या आलिशान फ्लॅट्समधल्या सोसायट्यांमध्ये रमतात. ते जिजामाता नगर आणि त्या झोपडपट्ट्यांच्या फारसे वाट्याला लागत नाहीत. त्यामुळे वरळीचा जो मतदारसंघ आहे हा वेगळा आहे. अशीच परिस्थिती अमित ठाकरे यांची होऊ नये याची काळजी राज ठाकरेंनी घेतली आहे. याबद्दल राज ठाकरेंचं कौतुक करायलाच हवंय. पण इथली जी लढत होणार आहे ही लढत विशाखा राऊत नसल्यामुळे एकतर्फी होणार आहे. बघा, विशाखा राऊत यांचं जे पॉलिटिकल व्हॅल्यू आणि त्यांचं जे कॅरेक्टर, त्यांचं एकूणच समाजाबरोबर असलेली बांधिलकी ही इथल्या कोणत्याही परिसरातल्या दुसऱ्या नेत्यापेक्षा अधिक जास्त असणार आहे. आता महेश सावंत यांना जो मुख्य धोका असणार आहे तो कोणाचा असणार आहे तर पक्षातल्या मंडळींचा धोका असणार आहे. याचं कारण असं आहे, कधी काळी या महेश सावंत यांचा गॉडफादर कोण होतं तर सदा सरवणकर. ते सदा सरवणकरांचे अत्यंत घट्ट निकटवर्तीय असे समजले जातात किंवा समजले जायचे. पण आता त्यांनी सदा सरवणकरांना सोडून एक फायदा करून घेतला, तो म्हणजे पक्षीय पद त्यांच्याकडे आलं आणि आता त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालेलं आहे. पण तिथे असलेले राजू पेडणेकर, त्याचप्रमाणे मिलिंद वैद्य, प्रकाश पाटणकर ही जी काही शिवसेनेतली मंडळी आहेत, नेते मंडळी, ही त्यांना किती मदत करतील हे आता सांगता येणार नाही. आणि त्यामुळे अमित ठाकरे यांचा जो काही राज्याभिषेक होणार आहे त्या राज्याभिषेकाला एक तगडा बळी जाणार आहे. आता तो एक तगडा बळी म्हणण्यापेक्षा दोन तगडे बळी जाणार आहेत आणि दोन्ही शिवसेनेचे जाणार आहेत असं इथे चित्र दिसतंय. आता ही जी जर समजा आपण भाजपच्या मतांचा विचार केला तर भाजपची एक 30 ते 32 हजार मतं इथे आहेत आणि भाजप आणि मनसे यांच्या मतांची जर आपण बेरीज केली किंवा ती मतं जर मिळवली तर अमित ठाकरे यांचा विजय इथून जवळपास निश्चित आहे. आता अमित ठाकरे यांना आणखी एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे काय तर बघा, राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे नेहमी फटकळ वागत राहिले काही लोकांशी किंवा त्या परिस्थितीशी, पण त्यांचं बॉन्डिंग हे त्यांच्या शिवसैनिकांबरोबर होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर होतं. आता अमित ठाकरे हे निवडणुकीच्या गावाला गेलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या गावात काय असतं की जो मतदान तुम्हाला करणार किंवा जो मतदार राजा आहे तो तुमच्या आयुष्यातला सर्वोच्च राजा आहे असं तुम्हाला समजावं लागतं. आणि निवडणुकीच्या दिवसात तर ते समजावंच लागतं. नाहीतर जो ज्या पद्धतीचा काही कार्यक्रम केला जातो या मतदारांकडून तो फार भन्नाट आणि भयंकर असतो. आता अमित ठाकरेंनी हे ठरवलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना एकतर वेळ द्यावा लागणार आहे, वेळ देता देता काही कल्पकतेनं काही कामं करावी लागणार आहेत. बरं, हे सगळं करत असताना वडील कोण आहेत तर राज ठाकरे, त्यामुळे ते आणखी एक वेगळं दडपण त्यांच्यावर असणार आहे. आणि असं करत विभागातली नागरी कामं, विकास कामं आणि त्याचबरोबर संसदीय प्रक्रिया समजूत घेत जर पुढे जायचं असेल तर अमित ठाकरे यांना सगळ्यात आधी निवडणूक ते जिंकतीलच, पण त्याचबरोबर किंवा निवडणुकीत ते बाजी मारतीलच. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं का म्हणताय, तर हा जो मतदारसंघ निवडण्यात आलेला आहे अमित ठाकरे यांच्यासाठी हा जवळपास केकवॉक मतदारसंघ आहे. बघा, पण तो केकवॉक मतदारसंघ असतानाही नितीन सरदेसाईंनी आदेश बांदेकर यांचा पराभव 2009ला केला होता आणि आदेश बांदेकर तिथून पराभूत झाले होते. खरं तर आदेश बांदेकर तिथून बळीचा बकरा ठरले होते, कारण या मतदारसंघाशी त्यांचा काही संबंध नव्हता. ते मूळचे, आपण जर मूळ पाहिलं त्यांचं तर ते काळा चौकी आणि गिरण गावात राहणारे होते. त्यानंतर ते पवईला आता सध्या राहतात, पण तरीही त्यांना तिथून तिकीट देण्यात आलं कारण ते होम मिनिस्टर हा कार्यक्रम करत होते. आणि एखादा कार्यक्रम, एखादा चित्रपट याच्या जोरावर तरुण जाण्याला प्रत्येकाचंच नाव काय राम कदम नसतं की दहीहंडीचा एक कार्यक्रम केला आणि राम कदम आमदार झाले, असं काही सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. आता अमित ठाकरे यांना इथून
आपलं जे काही कौशल्य आहे ते पणाला लावावं लागणार आहे. कारण माहीम हा त्यांच्या मतदारसंघातला किंवा ते राहत असलेल्या निवासस्थानाचा जरी मतदारसंघ असला तरी पण इथल्या समस्या हे सोडवताना अमित ठाकरे यांना स्वतःच्या स्वभावाला किंवा स्वतःच्या स्वराला, वेळेला आणि सहभागाला, म्हणजे ज्याला आपण इन्व्हॉल्वमेंट म्हणतो, या सगळ्यालाच न्याय द्यावा लागणार आहे. आणि तरच माहीममधून एक चांगला आमदार इथल्या मतदारांना मिळाला असं म्हणता येईल. पहिली लढाई तर अमित ठाकरे यांनी जिंकलेली आहे की त्यांना एक सुरक्षित आणि पोषक मतदारसंघ मिळालेला आहे. आता इथून जर आपण विचार केला मतदारांचा, तर साधारण एक 2,30,000 इतका मतदार इथे आहे आणि त्यापैकीची साधारण 1,30 ते 1,40 इतकी मतदारांची मतनोंदणी होते किंवा ते लोक मतदानाला बाहेर येतात. आता 1,40चा जर आपण विचार केला आणि तिरंगी लढत झाली म्हणजे सदा सरवणकर, महेश सावंत आणि अमित ठाकरे, तर या तिरंगी लढतीमध्ये ज्याला 45 ते 50,000 मतं पडतील तो विजयी होऊ शकतो असं इथलं चित्र दिसतंय. पण आता हे सगळं होत असताना सदा सरवणकर जे गेले काही महिने शिवतीर्थवर वारंवार राज ठाकरे यांच्या भेटी घेत होते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्या सदा सरवणकरांना आणि त्यांच्या तालमीत असलेल्या महेश सावंत यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण म्हणून अमित ठाकरे यांनी बेसावध राहणं किंवा ते जर बेसावध राहिले तर मात्र इथे आणखी वेगळंच काहीतरी आखरीत घडू शकतं. पण ते आखरीत राज ठाकरे घडू देणार नाहीत, किंबहुना त्यांचा मनसैनिक ते घडू देणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आशिष शेलारांना गेली अनेक वर्ष राज ठाकरे मदत करतायत ते आशिष शेलारही कदाचित ते घडू देणार नाहीत. आणि त्यामुळे राजपुत्राचा राज्याभिषेक होताना इथून 2 मोठे बळी हे जाणार आहेत. आता ते बळी नेमके कोणाचे जाणार आहेत हे आपल्याला येणारा काळ सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, भांडूपच्या ऐवजी माहीम मतदारसंघाची निवड राज ठाकरे यांनी आपल्या राजपुत्रासाठी केली, हा त्यांचा निर्णय योग्य आहे का? राज ठाकरे यांना जितकी लोकप्रियता आणि जितका प्रभाव, लोकांचं प्रेम मिळालं तितकं मिळवण्यासाठी अमित ठाकरे यांना नेमकी कोणत्या एका गोष्टीची गरज आहे असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो. आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. या निवडणुकीमध्ये 2 ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी हे दोन्ही ठाकरे सज्ज झालेत. त्या दोघांनाही आपल्या शुभेच्छा आहेत. काळाच्या ओघात आणि काळाच्या कसोटीवर हे कळून चुकेल की कोणता ठाकरे अधिक पॉवरफुल आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्त्वाच्या आणि तितक्याच थेट लक्षवेधी आणि अचूक गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. महाराष्ट्राचं राजकारण आणि एकूणच माहोल प्रचंड खराब झालाय. प्रदूषणाचे दिवस आहेत. स्वतःला सांभाळा. धन्यवाद.